या कुंदे ऋतुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। नमस्कार, मी सौ माधुरी नंदन कुलकर्णी माझ्या यूट्यूब चॅनलवरून आपणा सर्वांना वसंत पंचमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देत आहे। आज आपण वसंत पंचमी ह्यावरील श्रीयुत मधुसूदन सेवलकर यांचा एक माहितीपूर्ण लेख वाचणार आहोत। भारतीय ऋतुगणनेनुसार 6 ऋतूंमध्ये जसे की वसंत, उन्हाळा, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर जे ऋतू वर्षभर येतात, त्यातील वसंत हा ऋतुराज म्हणजे सर्व ऋतूंचा राजा मानला जातो। माघाच्या प्रतिपदेपासून उत्तम वसंत ऋतू सुरू होत असला तरी पंचमीच्या दिवशी लोकांचे लक्ष या ऋतूकडे अधिक वेधले जाते। दरवर्षी ज्ञान, संगीत आणि कलेची माता सरस्वती हिचा प्रगट दिन माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो। हा दिवस वसंत पंचमी म्हणून ओळखला जातो। याच्या पौराणिक कथा आहेत, त्या आपण आता ऐकूया। पौराणिक कथेनुसार वसंत पंचमी आणि सरस्वती पूजन करण्यामागे अत्यंत रोचक कथा आहेत। या कथा या प्रकारे, अशी मान्यता आहे की सृष्टी रचयिता ब्रह्माने जेव्हा जीव आणि मनुष्याची रचना केली होती, तेव्हा ब्रह्माने आपल्या संसाराकडे बघितलं तेव्हा त्याला सगळीकडे निर्जन असल्याचं जाणवलं। वातावरण अगदी शांत होतं, ज्यात कुठलीही वाणी नव्हती। हे बघून ब्रह्मा उदास आणि असंतुष्ट होते। तेव्हा ब्रह्मांनी प्रभू विष्णूच्या आज्ञेने आपल्या कमंडलातून पाणी घेऊन पृथ्वीवर शिंपडले। पृथ्वीवर पडलेल्या या पाण्यामुळे पृथ्वीवर कंपन झाले आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी अर्थात 4 भुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली। त्या देवीच्या एका हातात वीणा, दुसऱ्या हात वर मुद्रेत आणि इतर 2 हातात पुस्तक आणि माळ होती। ब्रह्माने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला। तेव्हा वीणाच्या सुरांमधून पृथ्वीवरील सर्व जीवजंतूंना वाणी प्राप्त झाली। त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले। त्या देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी दिली। वसंत पंचमी देवी सरस्वतीच्या जन्मोत्सवाच्या रूपात देखील साजरी केली जाते। या देवीला बागेश्वरी, भगवती, शारदा, वीणावादिनी अशी अनेक नावे आहेत। संगीताची उत्पत्ती केल्यामुळे तिला संगीताची देवी म्हणून देखील पूजलं जातं। यामागील एक पौराणिक कथाही आहे। सर्वप्रथम श्रीकृष्ण आणि ब्रह्माने याच दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली होती। देवी सरस्वतीने जेव्हा कृष्णाला बघितले तेव्हा देवी त्याचं रूप बघून मोहित झाली आणि कृष्णाला आपल्या पतिरूपात प्राप्त करू अशी ती इच्छित होती। ही गोष्ट कृष्णाला कळाल्यावर त्याने स्वतःला राधाप्रती समर्पित असल्याचं सांगितलं। परंतु सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी कृष्णाने देवीला वरदान दिले की विद्या इच्छुक माघ महिन्यातील पंचमीला आपले पूजन करतील। हे वरदान दिल्यानंतर सर्वप्रथम कृष्णाने देवीची पूजा केली आणि तेव्हापासूनच वसंत पंचमीला सरस्वती पूजनाची परंपरा सुरू झाली। पौराणिक शास्त्रामध्ये देवी सरस्वतीला
विद्या आणि कलेची देवी मानली जाते. जीवनात गौरव आणण्यासाठी सरस्वतीची पूजा केली पाहिजे. वसंत पंचमीच्या दिवशी किंवा प्रत्येक बुधवारी ह्या सरस्वती मंत्राचा जप केल्याने देवी प्रसन्न होते. सुख आणि सौभाग्य, विद्या आणि बुद्धी लाभते. या दिवशी देवी सरस्वतीची यथायोग्य पूजा केल्याने व्यक्तीची बुद्धी तीक्ष्ण होते. वसंत पंचमीला 200 वर्षानंतरचा शुभयोग ह्या वर्षी म्हणजे 2024मध्ये आला आहे. वसंत पंचमीचे ग्रह आणि नक्षत्र सुप्नफा, पर्वत, पारिजात, अमल, वासी आणि शश नावाचे राजयोग तयार करत आहेत. ज्योतिषांच्या मते यावेळी वसंत पंचमी खूप खास आहे. यंदा वसंत पंचमीला एक नव्हे तर 3 दिवस शुभ असणार आहेत. वसंत पंचमीची पूजाविधी म्हणजे वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करून पिवळे कपडे घालावे. या दिवशी संपूर्ण विधीपूर्वक देवी सरस्वतीची पूजा करावी. माता सरस्वतीची मूर्ती पिवळ्या कपड्यावर बसवावी. रोळी, हळद कुंकू, अक्षत, पिवळी किंवा पांढरी फुलं, पिवळी मिठाई इत्यादी गोष्टी या पूजेमध्ये वापरावे. यानंतर देवी सरस्वतीची पूजा करावी आणि पूजास्थळी वाद्ये आणि पुस्तके ठेवावी. पिवळ्या रंगाला यामध्ये खूपच महत्त्व आहे. वसंत पंचमीला सरस्वती मातेची पूजा केली जाते. या दिवशी आपणही पिवळे कपडे घालावे. या दिवशी पिवळे कपडे घालणं खूप शुभ मानलं जातं. शास्त्रानुसार पिवळा रंग खूप शुभ मानला जातो. हा रंग विशेषतः शुभ कार्याला वापरला जातो. पिवळा रंग ज्ञान आणि बुद्धीचे द्योतक आहे. पिवळा रंग आनंद, शांती, अभ्यास, एकाग्रता आणि मानसिक बौद्धिक प्रगतीचं प्रतीक आहे. म्हणूनच पूजेमध्ये पिवळ्या रंगाची फुलं वापरावी. वसंत पंचमीला 108 पिवळी फुलं वाहिल्याने विशेष लाभ मिळतो. सर्व प्रकारचे ऐश्वर, ज्ञान, विद्या, बुद्धी याच्या प्राप्तीसाठी वसंत पंचमीचे पर्व शुभ मानले जाते. ओम ह्रीं ऐं ह्रीं सरस्वती नमः या मंत्राचा जप करावा. या पूजनामुळे स्मरणशक्ती चांगली होते. सरस्वतीच्या पूजेमध्ये केशर आणि पिवळ्या फुलांचा वापर होतो. ज्योतिषशास्त्रानुसार या वस्तूंचा उपयोग गुरुला प्रसन्न करण्यासाठी केला जातो. यामुळे ज्ञान आणि धनवृद्धी होते. वसंत पंचमीच्या पूजेला बुंदीचा प्रसाद अर्पण करण्याची पद्धत आहे. या दिवशी वही, पुस्तके, लेखणी याची पूजन खूप शुभ मानले जाते. विद्यारंभ करण्यासाठी वसंत पंचमीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवी पूजन सर्व विद्यार्थ्यांनीच करावे. आईवडिलांनी मुलांच्या जिभेवर ए हा मंत्र सोन्याच्या काडीने किंवा बोटाने मधात बुडवून काढावे. अशा पद्धतीने सरस्वती मातेची पूजा संपन्न करावी. मी सरस्वती मातेला प्रार्थना करते, आपल्या सर्वांना मातेची कृपा हो, ज्ञानरूपी प्रकाशातून अंधकार दूर हो, हीच आजच्या दिवशी कामना आणि सरस्वती देवी चरणी माझी प्रार्थना. वसंत पंचमीच्या आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक आणि मंगलमयी शुभेच्छा. धन्यवाद.